अमरावतीत दिवाळीनिमित्त अखंड ज्योत सोहळा। अमरावतीतील हनुमान गडीवर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। अयोध्येतून आणलेल्या पवित्र ज्योतीपासून येथे अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली। या सोहळ्यात माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी सहभागी होत सर्व भक्तांना एकत्र आणले। राणा दाम्पत्यांनी उपस्थितांना आवाहन केले की अखंड ज्योत तेजोमय ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन या दिव्य ज्योतीमध्ये तेल अर्पण करावं। या धार्मिक सोहळ्यामुळे हनुमानगडावर दिवाळीच्या शुभक्षणी भक्त आणि एकतेचं वातावरण निर्माण होईल। अमरावती देखील 111 उंच हनुमानजीची मूर्ती साकारते आहे। मला असं वाटतं की दरवर्षी ज्या पद्धतीने आम्ही जे किराण्याचं पूर्ण मतदारसंघामध्ये गोरगरिबांना गेल्या 13-14 वर्ष झाले आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लाखो घरापर्यंत आमचे जे किराण्याचे किट आहे। लोक म्हणतात तुम्हाला काय आनंद देते। काही लोक इलेक्शनचे पहिले टीके करायचे की बाई इलेक्शन आहे म्हणून। दरवर्षी जेव्हा गोरगरिबांच्या चेहऱ्यावर आम्ही जे स्माइल पाहतो, मला वाटतं आमची खरी दिवाळी तिथूनच सुरू होते। आणि आज जर आपण पाहिलं की हनुमान गडी जे आज 111 फुटाची उभी झाले आहे आमचे संकट मोचन, तेव्हा बरेचसे लोक म्हणायचे आणि देवाच्या आशीर्वाद शिवाय एवढी मोठी मूर्ती संकट मोचनची उभी राहणं हा शक्य नव्हता। आणि आमच्या अमरावतीमध्ये संतांची नगरी म्हणतो आम्ही, आणि त्याचप्रमाणे हनुमान गडी म्हणून आज हजारो दिये लावून दिवाळीची सुरुवात केली। आणि अखंड ज्योत जे इथे सुरू आहे आता येणारे किती तास, 2 दिवस 3 दिवस ते चालू राहणार आहे, कारण अमरावतीचे बरेचसे लोक आपल्या आपल्या घरातून तेल आणत आहे आणि त्या अखंड ज्योत मध्ये ते तेल टाकत आहे आपल्या आपल्या पद्धतीने। मला वाटते जेवढे लोक येईन जेवढे तेल त्याच्यात टाकन तेवढी वेळ ते अखंड ज्योत चालू राहील। आणि देवाला फक्त संकट मोचन आहे, देवाला साकडा घातला आणि सगळ्यांच्या जीवनातले संकट दूर हो आणि दिवाळी चांगली हो आणि येणारा भविष्य सुद्धा खूप चांगला राहा। या ठिकाणी राज्याचे या ठिकाणी 50 एकरामध्ये भक्त निवास आहे, हनुमान गॅलरी आहे। सेम अयोध्याच्या धर्तीवर जसं राम मंदिर आहे ते मंदिर सुद्धा या ठिकाणी करणार आहे आपण। 500 लोकांची भक्तांची राहण्याची व्यवस्था आणि हजारो लोक म्हणजे 10,000पेक्षा जास्त लोक इथे जेवतील अशा प्रकारची भोजन व्यवस्था आहे। शेगावच्या धर्तीवरचं जसं धार्मिक स्थळ आहे त्याचप्रमाणे आपण हनुमान गडी सुद्धा सुंदर करत आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचं भूमिपूजन केलं होतं आणि लोकार्पणला देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी यांना आम्ही बोलवणार आहे। त्यांना पूर्ण याचा प्रोग्राम दाखवून त्यांना पूर्ण याचा अल्बम दाखवला, याचं प्लॅनिंग दाखवलं, अमित शहा साहेबांना पूर्ण समजून सांगितलं आणि त्याच्यानंतर हे काम सुरू केलं। आणि ते सुद्धा येथे बजरंगबलीच्या या ठिकाणी लोकार्पणाच्या वेळेस या ठिकाणी स्वतः अमित शहाजी येतील, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये देशाचे गृहमंत्री याचं लोकार्पण करतील, त्या दिशेने याचं काम सुरू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती।